नमस्कार. एमपीएससी स्टडी विथ कृष्णामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ॲडम्स. एमपीएससीने विचारलेल्या ॲडम्स आतापर्यंतच्या आपण बघणार आहोत 2024 पर्यंत आलेल्या 1985 पासूनच्या. तर हे कंपाइल केलेले शरद खेडकर सरांनी. पुणे इंग्लिश क्लब हा याचे संचालक आहेत ते. त्यांनी हे कंपाइल केलेले आणि टेलिग्रामवर टाकलेले. तर आपण त्याचा उपयोग करून हा व्हिडिओ बनवत आहोत. तर एमपीएससीने विचारलेल्या ॲडम्स. ठीक आहे. पहिली आयटम आहे टू कूल वन्स हील म्हणजे काय? वेट और टू बी किप्ड वेटिंग म्हणजे प्रतीक्षा करणे म्हणजे काय? टू वेट फॉर अ लॉंग टाइम. टू कूल वन्स हील म्हणजे प्रतीक्षा करणे. वेट और टू बी केप्ट वेटिंग. सेकंड आहे टू ग्रेज द पाम. टू ग्रेज द पाम म्हणजे काय? लाच देणे. टू ब्राईब म्हणजे टू ग्रेज द पाम म्हणजे लाच देणे. ठीक आहे. थर्ड आहे द साल्ट ऑफ द अर्थ. द साल्ट ऑफ द अर्थ याचा अर्थ काय? द साल्ट ऑफ द अर्थ याचा अर्थ प्रामाणिक व विश्वास व्यक्ती. त्याला आपण काय म्हणतो? अ व्हेरी गुड हंबल अँड रिलायबल पर्सन म्हणजे द साल्ट ऑफ द अर्थ. ठीक आहे. नेक्स्ट आहे टर्न द कॉर्नर. टर्न द कॉर्नर म्हणजे कठीण परिस्थिती पार करणे. टर्न द कॉर्नरचा मीनिंग आहे टू पास अ क्रिटिकल पॉइंट, टू बिगिन टू इम्प्रूव्ह आफ्टर डिफिकल्ट पिरियड or to pass the worst stage of the problem or illness. That is a turn the corner. नेक्स्ट आहे रेड टेप. रेड टेपचा अर्थ होतो लाल फितशाहीचा कारभार. रेड टेप म्हणजे काय? ओव्हर यूज ऑफ रूल्स, फॉर्मॅलिटीज एक्सेट्रा इन ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. ओव्हर यूज ऑफ रूल्स ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ओव्हर यूज ऑफ रूल्स करणे म्हणजे रेड टेप. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन पुढचं आहे आयडम आहे अ व्हाईट इलिफंट. व्हाईट इलिफंट म्हणजे खर्चिक परंतु निरुपयोगी गोष्ट. एनिथिंग व्हेरी कॉस्टली बट नॉट युजफुल म्हणजे अ व्हाईट इलिफंट. महागडी परंतु निरुपयोगी वस्तू. अ पोझेशन दॅट इज बर्डनसम म्हणजे अ व्हाईट इलिफंट होय. अ व्हाईट इलिफंट म्हणजे खर्चिक परंतु निरुपयोगी गोष्ट. एनिथिंग व्हेरी कॉस्टली बट नॉट युजफुल. नेक्स्ट आहे ॲट अ स्टँड स्टील. ॲट अ स्टँड स्टील म्हणजे पूर्णपणे ठप्प झालेला. अनेबल टू गो ऑन म्हणजे ॲट अ स्टँड स्टील म्हणजे पूर्णपणे ठप्प झालेला. नेक्स्ट आहे आउट ऑफ द क्वेश्चन. आउट ऑफ द क्वेश्चन म्हणजे अशक्य असे, ज्याला आपण म्हणतो इम्पॉसिबल. आउट ऑफ द क्वेश्चन म्हणजे इम्पॉसिबल. नेक्स्ट आहे हॅव अन एक्स टू ग्रीन्ड. हॅव अन एक्स टू ग्रीन्ड म्हणजे स्वार्थ हेतू असणे. To have a personal or selfish motive in doing something, that is a have an X to green. Next day drop the ball. Drop the ball म्हणजे to make a mistake, fail in responsibility म्हणजे drop the ball. Next day barking up the wrong tree. Barking up the wrong tree म्हणजे be pursuing a mistaken or misguiding line of throughout or course of action म्हणजे barking up the wrong tree, be pursuing a mistaken or misguided line of thoughts or course of action. ते आता नेक्स्ट बघणार आहोत आपण स्मूथ सेलिंग. स्मूथ सेलिंग म्हणजे काय? टू अचीव अ सक्सेस विदाउट एनी ऑब्स्टॅकल्स और डिफिकल्टीज म्हणजे अडथळे विना इच्छित बाब प्राप्त करणे म्हणजे स्मूथ सेलिंग. SAILING सेलिंग. स्मूथ सेलिंग म्हणजे प्रवास करणे असा की जो अडथळ्याशिवाय विना झालेला आहे. टू अचीव सक्सेस विदाउट एनी ऑब्स्टिकल्स और डिफिकल्टीज. पॉइंट ब्लँक. पॉइंट ब्लँक म्हणजे डायरेक्टली, प्लेनली, थेट व स्पष्टपणे म्हणजे पॉइंट ब्लँक. नेक्स्ट आहे मोरल हाय ग्राउंड. मोरल हाय ग्राउंड म्हणजे प्रामाणिक, ऑनेस्ट. अ पोझिशन ऑफ मोरल सुप्रियोरिटी ओव्हर अदर्स, दॅट इज अ मोरल हाय ग्राउंड. नेक्स्ट आहे एव्हरीथिंग बट द किचन सिंक. एव्हरीथिंग बट द किचन सिंक म्हणजे सर्व काही. ऑलमोस्ट एव्हरीथिंग वन कॅन थिंक ऑफ, नियरली ऑल पॉसिबल थिंग्स म्हणजे एव्हरीथिंग बट द किचन सिंक. पुढचं आहे
हॅव अ मंकी ऑन युअर बॅक म्हणजे कॅरिंग अ डिफिकल्ट बर्डन, कॅरिंग अ डिफिकल्ट बर्डन. हॅव अ मंकी ऑन युअर बॅक म्हणजे काय, कॅरिंग अ डिफिकल्ट बर्डन. नेक्स्ट आहे बिटवीन डेव्हिल अँड डीप सी म्हणजे इकडे आड तिकडे विहीर, इकडे आड तिकडे विहीर म्हणजे बिटवीन डेव्हिल अँड डीप सी, बिटवीन टू डेंजर्स. नेक्स्ट आहे टर्न ओव्हर अ न्यू लीफ म्हणजे पुन्हा नवीन सुरुवात करणे, नव्याने सुरुवात करणे म्हणजे टर्न ओव्हर अ न्यू लीफ. म्हणजे टू चेंज वन्स वे ऑफ लाईफ पॉझिटिव्हली म्हणजे टर्न ओव्हर अ न्यू लीफ. नेक्स्ट आहे थ्रो इन द टॉवेल, थ्रो इन द स्पॉन्ज, टॉस इन द स्पॉन्ज. या सर्वांचा अर्थ काय होतो, पराभूत करणे, टू बी डिफिटेड म्हणजे थ्रो इन द टॉवेल, थ्रो इन द स्पॉन्ज किंवा टॉस इन द स्पॉन्ज. बीट द डेड हॉर्स, बीट द डेड हॉर्स म्हणजे निष्फळ गोष्टीवर वेळ वाया घालवणे. बीट द डेड हॉर्स म्हणजे टू वेस्ट टाइम अँड एफर्ट्स ऑन टॉपिक और इश्यू दॅट इज ऑलरेडी रिझॉल्व्ड झालेला आहे त्याच्यावर आपण टाइम वेळ वाया घालवणे, त्याला बीट द डेड हॉर्स असे म्हणतात. नेक्स्ट आहे रिच फॉर द स्टार्स. काय, रिच फॉर द स्टार्स म्हणजे काय, अशक्य गोष्टीची इच्छा, रिच फॉर द स्टार्स. टू एम फॉर समथिंग व्हेरी अम्बिशियस और डिफिकल्ट टू अचीव म्हणजे रिच फॉर द स्टार्स. नेक्स्ट आहे हेल अँड हर्टी, हेल अँड हर्टी म्हणजे स्ट्रॉंग अँड हेल्दी. नेक्स्ट आहे क्वाइट अ कॅच, क्वाइट अ कॅच म्हणजे देखणा व आकर्षक, समवन हु इज अ व्हेरी डिझायरेबल अट्रॅक्टिव्ह पर्सन म्हणजे क्वाइट अ कॅच, समवन हु इज अ व्हेरी डिझायरेबल अट्रॅक्टिव्ह पर्सन म्हणजे देखणा व आकर्षक. नेक्स्ट आहे टॉक 19 टू द डझन म्हणजे खूप वेगाने न थांबता बोलणे. टॉक 19 टू द डझन म्हणजे टॉक इन्सेस्टंटली, प्रॅटल किंवा ब्लॅथर म्हणजे खूप वेगाने न थांबता बोलणे म्हणजे टॉक 19 टू द डझन. नेक्स्ट आहे हेड ओव्हर हिल्स, हेड ओव्हर हिल्स म्हणजे प्रेमात अखंड बुडणे म्हणजे मॅडली इन द लव्ह विथ समवन म्हणजे हेड ओव्हर हिल्स. नेक्स्ट आहे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे रहस्य उघड करणे. टू रिव्हील अ सिक्रेट और कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन किंवा टू टेल अ सिक्रेट म्हणजे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग, रहस्य उघड करणे. नेक्स्ट आहे बाईट द बुलेट म्हणजे कठीण परिस्थितीला धैर्याने समोर जाणे म्हणजे बाईट द बुलेट. टू गेट समथिंग ओव्हर विथ बिकॉज ऑफ इट इज इनइव्हिटेबल म्हणजे कठीण परिस्थितीला धैर्याने समोर जाणे म्हणजे बाईट द बुलेट. नेक्स्ट आहे हिट द नेल ऑन द हेड म्हणजे अचूक आणि नेमका मुद्दा मांडणे. हिट द नेल ऑन द हेड म्हणजे टू डू ऑर से एक्झॅक्टली द राईट थिंग्स म्हणजे हिट द नेल ऑन द हेड म्हणजे अचूक आणि नेमका मुद्दा मांडणे. प्ले फास्ट अँड लूज म्हणजे बेजबाबदारपणे वागणे. टू बिहेव रॅकलेसली और इररेस्पॉन्सिबली म्हणजे बेजबाबदारपणे वागणे. नेक्स्ट आहे मेक अ क्लीन ब्रिस्ट ऑफ, मेक अ क्लीन ब्रिस्ट ऑफ म्हणजे प्रामाणिकपणे मान्य करणे. टू रिव्हील और कन्फेस समथिंग म्हणजे टू मेक अ क्लीन ब्रिस्ट ऑफ. नेक्स्ट आहे टू बर्न वन्स फिंगर. काय, टू बर्न वन्स फिंगर म्हणजे स्वतःच्या चुकामुळे नुकसान होणे. टू गेट वन सेल्फ इन टू ट्रबल म्हणजे स्वतःच्या चुकामुळे नुकसान होणे, ट्रबल मध्ये येणे. नेक्स्ट आहे इन वन्स एलिमेंट, इन वन्स एलिमेंट म्हणजे अनुकूल वातावरण असणे. इन वन्स एलिमेंट म्हणजे इन द राईट मूड, इन अ प्लेस और सिच्युएशन वेअर वन इज अ कम्फर्टेबल अँड डज वेल. ठीक आहे, इन वन्स एलिमेंट म्हणजे अनुकूल परिस्थितीत असणे. हँगबॅक, हँगबॅक म्हणजे संकोच करणे. टू हेजिटेट टू प्रोसीड म्हणजे हँगबॅक. टू बेग, टू बेग द क्वेश्चन, टू बेग द क्वेश्चन म्हणजे ज्या गोष्टीचा पुरावा द्यायचा आहे तीच गोष्ट गृहीत धरणे म्हणजे टू बेग द क्वेश्चन म्हणजे टू मेक अ लॉजिकल फॅल्सी बाय अज्युमिंग द कन्क्लुजन इन प्रीमाइस. नेक्स्ट आहे टू ड्राईव्ह होम, टू ड्राईव्ह होम म्हणजे मनावर बिंबवणे. टू फोर्सफुली कन्वे अ पॉइंट और मेसेज म्हणजे टू ड्राईव्ह होम म्हणजे मनावर बिंबवणे. टू ड्राईव्ह होम म्हणजे मनावर बिंबवणे. टू फोर्सफुली कन्वे अ पॉइंट और मेसेज. नेक्स्ट आहे फाईन केटल ऑफ फिश, फाईन केटल ऑफ फिश म्हणजे गोंधळाची परिस्थिती. अ ट्रबलसम सिच्युएशन अँड ऑकवर्ड स्टेट ऑफ अफेअर्स म्हणजे फाईन केटल ऑफ फिश गोंधळाची परिस्थिती.
कट कॉर्नर्स म्हणजे शॉर्टकट घेणे. टू टेक अ शॉर्टकट म्हणजे कट कॉर्नर. टेक अ बुल बाय द हॉर्न्स. टेक अ बुल बाय द हॉर्न्स हा नेक्स्ट आहे आयडम. नेक्स्ट आयडम आहे टेक अ बुल बाय द हॉर्न्स म्हणजे डील डिसिव्हली विथ अ डिफिकल्ट और डेंजरस सिच्युएशन. धाडसाने अडचणीला सामोरे जाणे म्हणजे टेक अ बुल बाय द हॉर्न्स. फेस द म्युझिक म्हणजे टीका परिणाम भोगावे लागणे. टीका परिणाम भोगावे लागणे. टू ऍक्सेप्ट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द ऍक्शन. टू फेस द क्रिटिसिझम म्हणजे फेस द म्युझिक. टीका परिणाम भोगावे लागणे म्हणजे फेस द म्युझिक. नेक्स्ट आहे गो द एक्स्ट्रा माइल. गो द एक्स्ट्रा माइल म्हणजे अधिक मेहनत घेणे. मेक अ स्पेशल एफर्ट टू अचीव समथिंग. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ऍट लॉगर हेड. ऍट अ लॉगर हेड म्हणजे वादविवाद असणे किंवा असहमती असणे. डिसएग्रीइंग और क्वारलिंग विथ म्हणजे टू लॉगर हेड्स म्हणजे वादविवाद असणे किंवा असहमती असणे. बॅड ब्लड. बॅड ब्लड म्हणजे वाईट भावना. इल फिलिंग म्हणजे बॅड ब्लड. नेक्स्ट घेऊया टेक अ लीफ आउट ऑफ समवन्स बुक म्हणजे अनुकरण करणे. टू इमिटेट और कॉपी समवन्स आयडिया म्हणजे टेक अ लीफ आउट ऑफ समवन्स बुक अनुकरण करणे. टर्न द टेबल. टर्न द टेबल म्हणजे डाव पलटणे. रिव्हर्स द पोझिशन म्हणजे डाव पलटणे. अकेल्स हिल. अकेल्स हिल्स म्हणजे कमकुवत बाजू. वीकनेस और वीक पॉइंट म्हणजे अकेल्स हिल. ठीक. नेक्स्ट घेऊया फिडिंग द अकाउंट्स. फिडिंग द अकाउंट्स म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी अप्रामाणिकपणे फेरफार करणे. फिडलिंग द अकाउंट्स म्हणजे चेंजिंग डिसऑनेस्टली म्हणजे फिडलिंग द अकाउंट. फिडलिंग द अकाउंट म्हणजे चेंजिंग डिसऑनेस्टली. लाफ ॲट म्हणजे थट्टा मस्करी करणे. टू मेक अ फन ऑफ. टू मेक अ फन ऑफ म्हणजे लाफ ॲट. ग्रीस द पाम. हुश मनी. ग्रीस द पाम म्हणजे लाच देणे किंवा हुश मनी म्हणजे काय लाच देणे. टू ब्राईब म्हणजे ग्रीस द पाम. नेक्स्ट आहे टू हॅव अन एक्स टू ग्रीन म्हणजे स्वार्थ हेतू असणे. स्वार्थ हेतू असणे म्हणजे टू हॅव अन एक्स टू ग्रीन म्हणजे टू हॅव अ पर्सनल और सेल्फिश मोटिव्ह इन डुईंग समथिंग म्हणजे टू हॅव अन एक्स टू ग्रीन. 50 नंबरचा आहे इन अ नटशेल. इन अ नटशेल म्हणजे थोडक्यात. इन शॉर्ट. इन ब्रीफ म्हणजे काय इन अ नटशेल. तर आपण 50 आयटम्स आतापर्यंत या व्हिडिओमध्ये केलेले आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे घेऊया. तर ह्या व्हिडिओला आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टाटा बाय बाय सी यू.